हाय गाईज, तुम्ही बघू शकतात आमच्या गावचा आज बेंदूर आहे. त्या बेंदूरसाठी माझ्या बहिणी पुरणपोळ्या बनवत आहे. त्यासाठी आम्ही खूप छानशा माझी बहीण तेलावरच्या पुरणपोळ्या बनवत आहे आज बेंदूर असल्यामुळे, कारण मस्तपैकी पुरणपोळ्या बनणार आहेत. आणि बघा, तुम्ही बघू शकता की छानशी तव्यावर तिने टाकून बनवलेली आहे आणि एवढी छानशी बनवलेली आहे, तिच्यासारखीच बनलेली आहे. आणि आम्हाला खायला खूप आवडतं. आणि त्याच्याबरोबर शाक आणि गुळवणीवर खायला आवडते. जास्त गुळवणीवर तर नाही मजा येत, पण शाक बरोबर तर मजा येते खाण्यासाठी. मी बघू शकता तिने किती छानशी पलटी मारलेली आहे आणि तिलाच फक्त येतात ह्या पुरणपोळी बनवायला. माझ्या मोठ्या बहिणीला आणि मला पुरणपोळ्या येत नाही. आम्ही फक्त खायचंच काम करत असतो आणि ही बनवती माझी बहीण मधलीवाली, तीच फक्त बनवते. आणि बघू शकता तुम्ही ती छानशी फुगत आहे आणि ती पण माझ्या बहिणीसारखीच फुगत आहे. ती पण तशीच पुरणपोळीवानीच आहे फुगलेली. आणि ही पण बघा पुरणपोळी किती छानशी फुगलेली आहे आणि छानसं वाटते त्याला खाण्यासाठी. तर एवढी सॉफ्ट आहे ना, जराही अयो चटका लागलेला आहे आता माझ्या मुलीला. आणि छानशी पुरणपोळी तुम्ही सांगू शकता. कमेंट करा आम्हाला ही पुरणपोळीमध्ये तुम्हाला काय आवडलेलं आहे. आणि तुम्ही खायचं असलं तर माझ्या बहिणीला सांगा की तुम्हाला ती बनवून देईलच खाण्यासाठी. तुम्ही खाण्याला तर खूपच, ती जेवणासाठी तर खूपच छान बनवते आणि आमच्यापेक्षाही छान बनवते. आणि तुम्ही लाईक करा, फॉलो करा.